मी संध्या पुणेरी आस्वाद या YouTube चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर आज दिवाळी स्पेशल फराळामध्ये मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे कळीचे लाडू। हे तुम्ही बघू शकता, हे लाडू किती छान दिसतात आहे। तर हे लाडू कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज करून घ्या, तसेच बेल आयकॉन वरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। कळीचे लाडू बनवण्यासाठी मी इथे हे 1 किलो बेसन घेतलेलं आहे। आपलं रेग्युलर जे बेसन असतं ते आपल्याला घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद थोडी टाकायची आणि आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आपण गव्हाची कणिक जशी मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बेसन पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि खूप पातळी नाही, असं मीडियम आपल्याला मळून घ्यायचं आहे। साधंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला पीठ मळण्यासाठी। हे बघा, हे असं व्यवस्थित असं मस्त मळून घेऊया आपण। हे बघा, हे असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीने ह्याला हे मळून घ्यायचंय आणि आपल्याला एक 15 ते 20 मिनिट आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। हे बघा, इथे हे पीठ मळून आपलं इथे अर्धा तास झालेला आहे। आता आपण हा एक शेवगा मिळतो असा, ही अशी जाळी त्याला लावलेली आहे शेव पाडण्यासाठी। ह्यामध्ये आता आपण हे पाणी लावून थोडंसं असं मळून घ्यायचं आणि ह्यामध्ये घालून आपण याची आता शेव पाडून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने आपण ह्या शेवग्यामध्ये असं पीठ भरलेलं आहे। थोडंसं पाणी लावून घ्यायचं मळून आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं। आता दुसरीकडे आपण एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया, थोडंसं मीठ घालायचं आणि त्यामुळे तेल उतरू जात नाही, म्हणून आपल्याला थोडंसं मीठ घालायचं त्याच्यामध्ये। आता आपण चेक करूया तेल गरम झालंय की नाही। हे बघा, तेल गरम झालेलं आहे। आपल्याला जास्त पण कडकडीत अगदी गरम नाही करायचं। हे बघा, तेल इथे आता हे गरम झालेलं आहे। आता आपण शेव पाडून घेऊ। हे बघा, तेल गरम झालेलं आहे। आता आपण ही या पद्धतीने अशी शेव घालून घेऊया। शेव घालताना गॅस कमी ठेवायचा आहे आपल्याला। बघा, आता ही शेव अशी तर वरती आल्यानंतर आपल्याला पलटी मारून घ्यायची। शेव आपल्याला जास्त काही अशी एकदम कुरकुरीत वगैरे तळायची नाहीये। जर शेव आपली जर एकदम जास्त कुरकुरीत अशी तळली गेली तर लाडू खूप आपले कडक होतील। त्यामुळे शेव आपल्याला एकदम सॉफ्ट अशी मऊ अशीच काढून घ्यायची आहे।
बघायचा। हे बघू शकता तुम्ही, ही अशी गोळी तयार झालेली आहे। पण तो पाण्यामध्ये लगेच असा मिक्स होतोय। हे बघा, परत एकदा दाखवते मी। तो पाक तिथे थांबतोय, तो आपण असा पूर्ण पाण्यामध्ये तो मिक्स होतोय, म्हणजे अजून पाक आपला तयार झालेला नाही। हे बघा, इथे हा पाक आपला बनवून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता कशी तार सुटत आहे ती, कशी थांबून थांबून तार सुटते। एक तारी पाक आपल्याला करून घ्यायचा आहे। हे बघा कशी तार आलेली आहे। आणि दुसरी पद्धत पण मी तुम्हाला दाखवते। आता ही दुसरी पद्धत पण तुम्ही बघू शकता। बशीमध्ये आपल्याला असं पाण्यामध्ये पाक सोडून बघायचं आहे। बघा, जागेवरतीच थांबलेला आहे पाक आणि अशी तार पण सुटते, तुम्ही बघू शकता। पूर्ण जागेवरती थांबलेला आहे आणि आपल्या अशा बोटाला तो पूर्णपणे असा जेली सारखा असा चिकट लागतो। हे बघा, हे बघा, बघू शकता। पूर्ण असा हाताला पाक आपल्याला लागत आहे। तर आता इथे हा आपला पाक तयार झालेला आहे। इथे आपला पाक हा पूर्ण तयार आहे। आता आपण गॅस बंद करून या पाकामध्ये ह्या ज्या आपल्या कळ्या चुरून घेतल्या होत्या त्या आपण घालून घेऊया। घालून हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, आता पाक पूर्णपणे मिक्स करून झालेला आहे। आता एक 15 मिनिटं आपल्याला हे असंच झाकून ठेवून द्यायचं आहे आणि 15 मिनिटांनंतर आपण याचे लाडू वळून घेऊया। हे बघा, आता इथे एक 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। आता आपण बघूया लाडू वळायला येतात का। हे बघा, या पद्धतीने असं आपल्याला आता लाडू बांधून घ्यायचे आहेत। जर का लाडू व्यवस्थित बांधता आले नाही तर अजून एक 10 ते 15 मिनिटं परत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। आता तुम्ही बघू शकता, छान आणि एकदम इझी असे हे लाडू आपल्याला बांधायला येत आहेत। बघू शकता तुम्ही, आपला कळीचा लाडू कसा छान दिसतोय। या दिवाळीला तुम्ही नक्की हा लाडू असा ट्राय करा। बघा, एकदम मस्त, खूप छान दिसतोय हा लाडू। आमच्याकडे ह्याला कळीचा लाडू म्हणतात, काही ठिकाणी ह्याला शेवचे लाडू सुद्धा म्हटले जाते। सगळ्यांना आमच्याकडे खूप म्हणजे खूप आवडतो। बघा, आपला कळीचा लाडू। हे बघा, इथे हे आपले कळीचे लाडू बनवून तयार आहेत। तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतात ते आणि चवीलाही तेवढेच अप्रतिम वाटतात। तर तुम्ही नक्की ह्या दिवाळीला कळीचे लाडू बनवून ट्राय करा आणि मला खात्री आहे की हे लाडू तुम्ही परत परत नक्की बनवणार। तर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।